हॅलो एव्हरीवन, सिम्प्लिफिकेशनचा हा फॉर्मॅट बघा. क्वेश्चन मार्क प्लस 600 प्लस 6,600 मायनस 66,600 विच इज इक्वल्स टू 11,011 प्लस 11.011. ओके, फर्स्ट ऑफ ऑल 600 आणि 6,600ची ॲडिशन केली ते 7,200 झाले. ओके, देन मायनस 66,600मधून ही जी ॲडिशन केलेली 72 आहे, 7200 ते 7,200 मायनस केले. ओके, सो ते किती झाले 59,400. ओके, सो एक्स मायनस 59,400. का केलं असं? बिकॉज ही मोठी टर्म मायनस होती आणि या प्लस होत्या. ओके, त्यांची दोघांची ॲडिशन करून हे मायनस केलं. ओके, सो क्वेश्चन मार्क मायनस 59,400 इक्वल्स टू 11,011 प्लस 11.011. ओके, सो यांची ॲडिशन करून घेतली ते किती आलं 11,022.011. ओके, हे ॲज इट इज, ही टर्म लेफ्ट टर्म ॲज इट इज. ओके, क्वेश्चन मार्कची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आपल्याला. सो 11,022 मायनस 011 प्लस 59,400. ओके, सो दोघांची ॲडिशन केली. ॲडिशन अशा पद्धतीने केली, पॉईंटच्या नंतरच्या व्हॅल्यू ॲज इट इज प्लस दिस. सो आपल्याला काय भेटलं 70,422.011. ओके, हे झालं डिफरंट टाईप ऑफ सिम्प्लिफिकेशन. ओके, केअरफुली बघा, अशा पद्धतीने सॉल्व केला आहे 1 बाय 1. ॲडिशन अशा पद्धतीने करायची, याला दुसरी टेक्निक नाही आहे, अशा पद्धतीनेच ॲडिशन करावी लागेल. देन सबस्ट्रॅक्शन. ओके, इफ यू लाईक माय व्हिडिओ देन प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करून ठेवा. ओके, थँक्यू.